Hello dear students, our topic is अल्ट्रासॉनिक्स. अल्ट्रासॉनिक्स म्हणजे काय? अशा वेव्स की ज्या ह्युमन ऑडिबल रेंजच्या बाहेर आहेत. ओके, द वेव्स विच आर आउट ऑफ द रेंज ऑफ ह्युमन ऑडिबल रेंज, त्यांना म्हणू शकतो आपण अल्ट्रासॉनिक वेव्स. मग ह्युमनची जी ऑडिबल कॅपॅसिटी आहे ती किती आहे? ती 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स आहे. ओके, किलो म्हणजे 1000. दॅट्स वाय 20,000 हर्ट्स ऑर 20 किलो हर्ट्स आपण त्याला म्हणू शकतो. द ॲव्हरेज व्हॅल्यू, लेट अस सी व्हॉट इज गिवन हिअर. अल्ट्रासॉनिक्स, the average value of frequency for which the normal ear can respond is from 20 hertz to 20 kilohertz. Okay, as I told you, this range within which the sound is audible called sonic waves. या रेंज मध्ये जो साऊंड असेल प्रेझेंट त्याला म्हणू शकतो आपण सॉनिक वेव्स. बिलो द ऑडिबल रेंज म्हणजे 20 हर्ट्सच्या खाली इट इज कॉल्ड इन्फ्रासॉनिक, त्याला म्हणू शकतो इन्फ्रासॉनिक. आणि अल्ट्रासॉनिक वेव्स विच आर द वेव्स, साऊंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सी हायर दॅन 20 हर्ट्स. 20 हर्ट्सपेक्षा जास्त असणारी जी फ्रिक्वेन्सीचे साऊंड असेल त्याला म्हणतो आपण अल्ट्रासॉनिक वेव्स. अल्ट्रासॉनिक वेव्स आर नॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बिकॉज दे रिक्वायर्ड मीडियम फॉर प्रोपॅगेशन. ओके, अल्ट्रासॉनिक वेव्सला प्रोपॅगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते आणि म्हणून ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स नाही आहेत. ॲज वी नो, अल्ट्रासॉनिक वेव्स ज्या आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्या आहेत त्यांना मीडियमची गरज नसते. सनपासून अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करतपर्यंत कुठलंच मीडियम नाही आहे, तरी पण लाईट पोचतोच ना. बट साऊंड जर ट्रान्सफर करायचा असेल तर देन देअर शुड बी अ मीडियम. दे ट्रॅव्हल विथ द व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड. ओके, they travel with the velocity of sound. Above the 10 to the power 9 hertz, the sound waves are known as hypersonic. Okay, so त्याच्यापेक्षाही जर मोठा असेल साऊंड तर त्याला म्हणतात हायपरसॉनिक. सुपरसॉनिक रेफर्स टू द व्हेलॉसिटी हायर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड मोअर दॅन 1200 किलोमीटर पर आवर. त्याची स्पीड दिलेली आहे ती आहे 1200 किलोमीटर पर आवर. सो प्रॉपर्टीज ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्स. आता व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्स? दीज आर द साऊंड वेव्स हॅव्हिंग द फ्रिक्वेन्सी रेंज 20 किलो हर्ट्स टू 10 to the power 9 हर्ट्स. ओके, जसं 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्सपर्यंत आपण कोणत्या बघितल्या? सॉनिक वेव्स. आणि 20 किलो हर्ट्सच्या वरती बट 10 to the power 9 अप टू 10 to the power 9 हर्ट्स त्याला म्हणू शकतो आपण अल्ट्रासॉनिक वेव्स. दीज वेव्स आर हायली एनर्जेटिक. याच्यामध्ये खूप जास्त एनर्जी असते, खूप सारी पॉवर ॲक्युम्युलेट झालेली असते. इंटेन्स अल्ट्रासॉनिक रेडिएशन शोज द डिस्पर्सिव्ह इफेक्ट इन लिक्विड. ओके, डिस्पर्स म्हणजे काय? फुटतात. लहरी जेव्हा त्याच्यामध्ये एंटर करतात तेव्हा, लिक्विडमध्ये एंटर करतात तेव्हा देन वी विल गेट द डिफरंट साऊंड्स. द वेवलेंथ ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ह इज स्मॉल. याची वेवलेंथ जी आहे ती स्मॉल असते. हेन्स दे कॅन बी ट्रान्समिटेड ओव्हर द लॉंग डिस्टन्स विदाउट मच लॉस ऑफ एनर्जी. त्यांची वेवलेंथ खूप लहान असते त्यामुळे ते खूप सारे डिस्टन्स कव्हर करतात आणि विदाउट मच लॉस म्हणजे त्याच्यामध्ये फार काही लॉस होत नाही. आणि म्हणूनच अल्ट्रासॉनिक वेव्सचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये ते बघायचे आहेत. वाय? बिकॉज त्याची वेवलेंथ लहान आहे अँड दॅट्स वाय की ते एनर्जी ट्रान्समिट करतात बट त्यांचा लॉस होत नाही. एनर्जी जी आहे ती लॉस होत नाही. The wavelength of ultrasonic wave is small, hence they can be transmitted over the long distance without much loss of energy. आता अल्ट्रासॉनिक वेव्स ज्या आहे त्या काय आहे? दीज आर नथिंग बट द साऊंड वेव्स. साऊंड when we should produce the sound, if there is a vibration of anything then we will get the sound. आता आपण बोलत असताना सुद्धा आपल्या घशामध्ये व्हायब्रेशन्स होतात, देन साऊंड प्रोड्यूस होतो. आपण मंदिरामध्ये बेल वाजवली, घंटा वाजवली, काय होतं? तिथे पण व्हायब्रेशन्स होतात, देन वी विल गेट द साऊंड. आपला मोबाईल स्पीकर जर आपण ऑन केला देन ऑल्सो वी कॅन फील द व्हायब्रेशन्स. ओके, सो दीज आर नथिंग बट द व्हायब्रेशन्स. बट अल्ट्रासॉनिक वेव्स ज्या आहे त्या काही नॉर्मल साऊंड वेव्स नाही आहे. मग त्या नॉर्मल साऊंड वेव्स नाही आहे तर मग त्यांना प्रोड्यूस करायसाठी आपल्याला एक्स्ट्रा वर्क करावं लागेल. देन दॅट एक्स्ट्रा वर्क इज डन with the two methods. These two methods are, first one is magnetostriction method and second is piezoelectric method. Okay, तो मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड म्हणजे काय? याच्या नावातच आहे, याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट यूज केला असतो, दॅट वाय मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड.
आणि जो सेकंड आहे दॅट इज द पिझो इलेक्ट्रिक मेथड. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट यूज केला असतो. या दोन्ही मेथड्स आपल्याला डिटेलमध्ये बघायच्याच आहे. अल्ट्रासॉनिक वेव्स कॅनॉट बी प्रोड्यूस बाय पासिंग द हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट through the loudspeaker because at the such a high frequency inductive reflectance of the loudspeaker coil is so high that almost no current flows through the coil. Again, the diaphragm of loudspeaker cannot be vibrate at such high frequencies. As I told you, आपल्याला जर आवाज ऐकायचा असेल तर तो ऑडिबल रेंजमध्ये पाहिजे. पण अल्ट्रासॉनिक वेव्स हे आपण स्पीकरमधून सुद्धा बाहेर काढू शकत नाही. का बरं? त्यांची फ्रिक्वेन्सी इतकी जास्त असते की तो जो आपला डायफ्रम आहे स्पीकरचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता. त्याच्यासमोर जो डायफ्रम आहे तो व्हायब्रेट झाला की व्हॉइस जो आहे तो प्रोड्यूस होतो. पण त्याच्यामध्ये कॅपॅसिटी इतकी नाही आहे की तो अल्ट्रासॉनिक वेव्सला रिस्पॉन्ड करू शकेल. दॅट्स वाय इथे आपल्याला या 2 मेथड्स दिलेल्या आहेत. ओके, सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॅग्नेटोस्टिक्शन मेथड बघू.